हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल एस एम गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. चला घडामोडीची आपली ही स्पेशल सिरीज जी चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. 4 ते 5 आपले व्हिडिओसुद्धा झाले आहे. आजचा व्हिडिओ रिलेटेड आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीशी, जे की आपल्या एक्झाममध्ये त्याच्यावर जास्त भर असतो, आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सुद्धा, करंट अफेअर्समध्येच. तर आजची जी घडामोड झाली आहे, रशियावर आरोप लावून अमेरिका एक मोठ्या ट्रीटीमधून बाहेर पडला आहे. त्या ट्रीटीचं नाव आहे ओपन स्काईज ट्रीटी. आणि ही काय आहे ओपन स्काईज ट्रीटी, अमेरिका याच्यातून का बाहेर पडला, याचा जगावर काय परिणाम पडणार, आणि जे की तुम्हाला थंबनेलमध्ये दिसलं असेल की तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात का याला असं म्हटलं जात आहे. तर या संपूर्ण ट्रीटीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्हाला मित्रांनो सगळ्या करंट अफेअर्सचे व्हिडिओ मधले जे पीडीएफ नोट्स पाहिजे असतील तर खाली काही सूचना दिसत आहे, त्या सूचना वाचा. त्याद्वारे तुम्हाला या सगळ्या नोट्स प्राप्त होतील. तुम्ही त्या नोट्स सहज प्राप्त करू शकता त्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि मित्रांनो, जितके लोक व्हिडिओ पाहत आहे, लाईक बटन अवश्य दाबा. जितक्या लोकांनी व्हिडिओ पाहिला मित्रांनो, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही तर डिसलाईक बटन दाबा, आणि काय तुम्हाला याच्यात आवडलं नाही ते सुद्धा मला सांगा. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. तर चला पाहूया काय आहे ओपन स्काईज ट्रीटी, ज्याच्यातून अमेरिका बाहेर पडला आहे. फार मोठी ही घडामोड मानली जात आहे, आणि विशेष करून आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये तर याला थर्ड वर्ल्ड वॉरची बिगिनिंग म्हणूनही सुद्धा म्हटलं जात आहे, की हे एक कारण राहू शकते तिसऱ्या महायुद्धाचं सुरू होण्याचं. तर काय आहे ओपन स्काईज ट्रीटी, याला जर आपण मराठीत अनुवाद केला तर हे मुक्त आकाश संधी असा याचा अर्थ होतो. तर सुरुवात कुठून झाली? सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्रपती जे होते आयझेनहावर यांनी या मुक्त आकाश संधीचा प्रस्ताव आणला होता. तर काय घडामोड आहे तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो मित्रांनो, की जेव्हा शीतयुद्ध चालू होतं, शीतयुद्धाच्या वेळेस काय होतं की सगळे देश एकमेकांवर नजर ठेवायचे, की जे शस्त्रास्त्र बनवण्याची स्पर्धा लागली होती त्याच्यामध्ये त्यांचा विरोधी देश समोर तर चालला नाही आहे ना, त्याच्याजवळ मिसाईल टेक्नॉलॉजी तर जास्त होत नाहीये, किंवा नवीन विमान तर शत्रू देश बनवत नाहीये, यासाठी एकमेकांवर ते नजर ठेवायचे. तर जे आयझेनहावर होते त्यांना अशी शंका होती की रशिया हा देश मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये अमेरिकेपेक्षा पुढे चालला आहे. याच्यासाठी त्यांनी काय केलं की U3 नावाचा एक एरोप्लेन त्यांनी रशियावर नजर ठेवण्यासाठी पाठवला होता. U3 हा का वापरला एरोप्लेन? कारण की हा फार उंच उडू शकत होता. हा रडारवर तर दिसत होता रशियाच्या, परंतु रशियाजवळ इतकी टेक्नॉलॉजी नव्हती, असे मिसाईल नव्हते की ते याला पाडू शकतील. परंतु 1960 नंतर काय झालं की 1960 पर्यंत तर यांचा अमेरिकेचा प्लॅन सक्सेस राहिला, पण 1960ला रशियाने ती टेक्नॉलॉजी प्राप्त केली. त्यांनी जास्त उंचीवरची विमान पाडण्याची जी मिसाईल्स आहे ते बनवले, आणि 1960ला त्यांनी हा U3 नावाचा अमेरिकेचा जो निरीक्षण करण्यासाठी एरोप्लेन आला होता त्याला पाडलं. आणि इथून अमेरिकेचा सगळा प्लॅन डिस्टर्ब झाला. आता त्यांना निरीक्षण ठेवणं अतिशय अवघड झालं, कारण रशियाजवळ टेक्नॉलॉजी आली होती. मग या आयझेनहावरनं काय केलं की एक प्रस्ताव मांडला पूर्ण जगासमोर. तो कोणता होता? मुक्त आकाश संधीचा प्रस्ताव. याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये देश एकमेकांना निरीक्षण करण्यासाठी स्वतःहून परमिशन देतील की एरोप्लेन तुम्ही पाठवा आणि आमच्या देशाचं निरीक्षण करा. जेणेकरून काय होईल की ज्या सुरुवातीला शीतयुद्धामध्ये काय व्हायचं की जास्त अफवा पसरवायच्या की हा देश दुसऱ्या देशावर हल्ला करणार आहे, किंवा दुसरा देश दुसऱ्या देशावर हल्ला करणार आहे, या नुसतं अफवाच राहायच्या, त्याच्यात तथ्य राहायचं नाही. तर जर एकमेकावर शंका आली तर देश परमिशन देतील की या आणि आमचं निरीक्षण करा, आम्ही काही असं काही कोणावर हल्ला करणार नाहीये. तर असा हा प्रस्ताव होता मुक्त आकाश संधीचा. तर परंतु रशियानं हा फेटाळून टाकला. पुन्हा 1990 मध्ये अमेरिकेचे दुसरे राष्ट्रपती जे की जॉर्ज H.W. बुश यांनी हा प्रस्ताव पुन्हा मांडला. पुन्हा रशियानं फेटाळलं. परंतु बाकी काही देशांनी याच्यामध्ये रुची दाखवली, आणि 24 मार्च 1992 मध्ये काही देश याच्यात सहभागी झाले. 24 मार्च 1992ला, म्हणजे ओपन स्काई ट्रीटी केव्हा लागू झाली हा प्रश्न आला, तर केव्हा लागू झाली? 24 मार्च 1992ला लागू झाली. परंतु तेव्हा त्याच्यात रशिया नव्हता. परंतु नंतर 1 जानेवारी 2002ला रशिया सुद्धा त्याच्यात सामील झाला. आणि आतापर्यंत या ट्रीटीद्वारे 1500 पेक्षा जास्त उड्डाणे झाली आहे, म्हणजे 1500 पेक्षा जास्त विमानांनी एकमेकांच्या देशावर निरीक्षणासाठी पाठवण्यात आली आहेत. यानंतर पाहूया या ट्रीटीमध्ये एकूण किती देश आहेत. तर या ट्रीटीमध्ये एकूण 34 देश आहेत.
तर इथे तुम्हाला दिसत आहे की 35 देश, परंतु 34 देश आहे, जो शेवटचा देश आहे ना कुर्गिस्तान, यांनी स्वाक्षरी केली आहे, परंतु अजून त्यांची संमती मिळालेली नाही आहे. म्हणजे अजून ते सहभागी झाले नाही, परंतु सहभागी होण्यासाठी संमती दर्शवली आहे त्यांनी. अजून सहभागी होणं बाकी आहे. म्हणजे 35 होऊ शकतात, परंतु करंटमध्ये 34च आहे. म्हणजे परीक्षेत जर तुम्हाला आलं त्याचं उत्तर 34च लिहावं लागेल. कोणते देश आहे? बेलारूस, बेल्जियम, बोस्निया, हे जे सगळे नाव आहे तुम्हाला इथे दिसत आहे. महत्वाचे कोणते आहे? हे डेन्मार्क आहे, क्रोएशिया, त्याच्यानंतर तुम्हाला फिनलँड, फ्रान्स, जॉर्जिया, जर्मनी, म्हणजे मोठमोठे युरोपातले जवळपास सगळेच देश आता तुम्हाला महत्वाचे देश याच्यात दिसतील, जसं की पोर्तुगल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन, स्वीडन आणि तुर्की हा सुद्धा याच्यात सहभागी आहे. आता हे बघा, हा युरोप खंडातले मित्रांनो जवळजवळ हे जे ग्रीन डार्क एरिया दिसत आहे ना तुम्हाला, हे सगळे देश या ट्रीटीमध्ये सहभागी आहे. म्हणजे हा याच्यातला कोणताही देश आपला विमान त्या कोणत्याही देशावर पाठवू शकतो आणि त्याचं निरीक्षण करू शकतो या ट्रीटीद्वारे. म्हणजे बघा, जवळपास सगळाच युरोप खंड याच्यामध्ये सहभाग आहे. फक्त एक आइसलँड सोडलं तर बाकी सगळेच देश यात सहभागी आहेत. या ट्रीटीचं कार्यान्वयन कसं होते? तर काय केलं जाते की सेन्सर रहित विमान निरीक्षणासाठी दुसऱ्या देशावर पाठवलं जाते. असा विमान सेन्सर रहित म्हणजे असा विमान त्याच्यामध्ये सेन्सर असले पाहिजे की ते जे मिसाईल्स आहे किंवा आर्मीचे शस्त्र आहे त्यांना तो डिटेक्ट करता आलं पाहिजे. आणि तो शस्त्रास्त्र नेणारा विमान नको, म्हणजे फक्त सायंटिफिकली यूजसाठी जो विमान यूज होतो तसाच विमान पाहिजे. ज्या देशाची निगराणी तुम्हाला करायची आहे त्याची 72 तासाआधी होस्ट कंट्रीची परमिशन घ्यावी लागेल. समजा अमेरिकेला आता रशियाचं निरीक्षण करायचं आहे, त्याला काही संदिग्धता वाटली आणि त्यांना रशियाला म्हटलं की आम्हाला निरीक्षण करायचं आहे, तर 72 तासांच्या आधी अमेरिकेला रशियाची परमिशन घ्यावी लागेल. आणि एकदा अमेरिकेने विचारल्यानंतर रशियाला, सपोज मी एक्झाम्पल देत आहे, रशियाला म्हणजे त्या शत्रू राष्ट्राला किंवा पुढील राष्ट्राला 24 तासाच्या आत त्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये द्यावंच लागेल. आतापर्यंत नाही कोणीच म्हटलं नाहीये, कारण की नाही म्हटलं म्हणजे काहीतरी संदिग्धता आहे, तो देश काहीतरी चुकीचं करत आहे असं लक्षात येते. त्याच्यामुळे 24 तासाच्या आत त्याला हो किंवा नाही याचं उत्तर द्यावं लागते. निरीक्षण कोण करणार? निरीक्षण करण्यासाठी समजा अमेरिकेने रशियावर पाठवला विमान, तर अमेरिका स्वतःचा सुद्धा विमान पाठवू शकतो किंवा रशियाचा विमान सुद्धा वापरू शकतो. म्हणजे ही सवलत त्याच्यामध्ये दिलेली आहे. कारण एकूण देश किती आहे मित्रांनो? याच्यामध्ये 34 देश आहे. सगळे 34च्या 34 देश प्रगत नाही आहे. होऊ शकते काही देशांजवळ इतका हायटेक विमान नसेल, त्याच्यामुळे याच्यामध्ये असं सवलत देण्यात आली की तुम्ही ज्या देशाचं निरीक्षण करताय त्यांच्याजवळ तसा विमान उपलब्ध असेल तर त्यांचा सुद्धा तुम्ही विमान वापरू शकता निरीक्षण करण्यासाठी त्या देशाचं. आणि जो मिशन डाटा आहे, म्हणजे एकदा एरोप्लेननं फ्लाईट केली, पूर्ण निरीक्षण केलं, तर जो काही फ्लाईट डाटा त्यांना मिळवला तो डाटा दोन्ही देशांना एकमेकांसोबत शेअर करावा लागतो. असं नाहीये की बदनामी करण्यासाठी त्यांना खोटं निरीक्षण जगासमोर प्रसिद्ध केलं, असं नाहीये. दोन्ही देशांसोबत शेअर केला जातो, नंतर मग तो पब्लिश केला जातो. आता ही ट्रीटी आवश्यक का आहे? का याची सुरुवात झाली? बघा मित्रांनो, की जेव्हा शीतयुद्ध चालू होतं ना मित्रांनो, तेव्हा फार साऱ्या अफवा उडायच्या. मग अफवा उडायच्या आणि त्याच्यावरच मग बऱ्याच वेळेस अशा परिस्थिती निर्माण झाल्या होत्या की अमेरिका आणि रशिया या दोघांचं युद्ध होता होता राहिलं. आणि युद्धही कोणतं मित्रांनो? की न्यूक्लिअर वॉर होता होता राहिलं. बऱ्याच वेळेस दोन्ही देशांनी एकमेकावर न्यूक्लिअर मिसाईल्स ताणून ठेवल्या होत्या, बस बटन दाबणं राहिलं होतं. इतकं प्रचंड प्रमाणात म्हणजे वातावरण तणावग्रस्त झालं होतं. तर यावेळेस या ट्रीटीचा फायदा काय? की असं काही झालं, असं काही कोणावर शंका आली तर एकमेकावर आता हा विमान पाठवून या शंकेचं निरसन करता येते. त्याच्यामुळे युद्ध टाळल्या जाऊ शकते. सगळ्यात मोठी गोष्ट. आता ही ट्रीटी कॅन्सल झाल्यामुळे काय होईल? की एकमेकाजवळ असे काही शंका आली तर ही ट्रीटी अमेरिकेनं तोडल्यामुळं आता अमेरिका कोणाचंही निरीक्षण करण्यासाठी जाऊ शकणार नाही. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकदम सनकी स्वरूपाचे मानले जातात. या प्रकारचा राष्ट्राध्यक्ष असला तर शक्यता जास्त आहे मित्रांनो की काहीही घडू शकते. आता ही ट्रीटी तोडणे एका प्रकारे पूर्ण जगासाठी धोकादायक आहे. कारण की न्यूक्लिअर वेपन काय फक्त एका देशाला नष्ट करत नाही, तर ते जवळपास आजूबाजूच्या देशांना सुद्धा त्याचा त्रास भोगावा लागतो. रशियाचा एक प्रोग्राम आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी याचा दुष्परिणाम किती मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. की रशियाचा एक प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामचं नाव आहे त्या तुम्हाला सांगतो बघा, डेड मॅन्स हँड. डेड मॅन्स हँड रशियानं स्वतःच्या संरक्षणासाठी एक प्रोग्राम आखलाय. काय आहे? समजा रशियाला शंका झाली की अमेरिका त्याच्यावर न्यूक्लिअर वेपननं हमला करणार आहे किंवा न्यूक्लिअर मिसाईल अमेरिकेने सोडून टाकल्या, तर या डेड मॅन्स हँड प्रोजेक्टमध्ये काय केलं आहे की रशियाच्या ठिकठिकाणी न्यूक्लिअर मिसाईल्स लावण्यात आले आहे. जसं कोणी याच्यावर मिसाईल न्यूक्लिअर वेपन जर टार्गेट केला तर रशिया हा प्रोजेक्ट कार्यान्वित करून टाकेल, बटन दाबून टाकेल. आणि डेड मॅन्स हँडद्वारे हा जर प्रोजेक्ट त्यांनी लागू केला तर एकाच वेळेस रशियाजवळ
जितके न्यूक्लिअर मिसाईल्स आहे ते सगळेच्या सगळे लॉन्च होतील आणि ते फक्त अमेरिकेवर लॉन्च होणार नाही, ते जगातील सगळ्या देशांवर त्यांचे टार्गेट लावले जातील. जगातील सगळ्या देशांवर एक एक करून ते सोडले जातील. एकाच वेळेस सगळ्या देशांवर सोडले जातील. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की संपूर्ण जगच्या जगच नष्ट होऊन जाईल. म्हणजे रशियाने इतका विघातक प्रोजेक्ट स्वतःच्या संरक्षणासाठी आखून ठेवला आहे. आता विचार करा, ही जी ट्रीटी होती, या ट्रीटीद्वारे युद्ध टाळल्या जाऊ शकत होतं, परंतु जर अशी परिस्थिती आली, अमेरिकेनं जर असं काही केलं आणि हा जर डेड मॅन्स हँड जर प्रोजेक्ट रशियानं लागू केला तर संपूर्ण जगाचंच अस्तित्व संपून जाईल. एवढा घातक प्रोजेक्ट रशियाजवळ आहे. तर या अशा मोठ्या विघातकापासून जगाला वाचवण्यासाठी यासारख्या ट्रीटी फार आवश्यक होत्या, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी ही ट्रीटी तोडून टाकली आणि ते त्या ट्रीटीतून बाहेर पडले आहेत. जर तुम्ही डोनाल्ड ट्रम्पचा इतिहास पाहिला, जेव्हापासून ते सत्तेत आले ना, तेव्हापासून बऱ्याच अशा त्यांनी ट्रीटी तोडल्या आहेत किंवा त्याच्यातून बाहेर पडले आहेत. जसं की अमेरिका 2018 मध्ये इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्स ट्रीटी आणि UN आर्म्स ट्रीटी मधून बाहेर पडला. UN आर्म्स ट्रीटी काय होती मित्रांनो, ही तर फार आवश्यक होती. UN आर्म्स ट्रीटी अशी होती की जे देश असे आहेत की जे युनोच्या नियमांचं पालन करत नाही, चुकीच्या पद्धतीने आपल्या शस्त्रांचा वापर करतात, जनतेवर कंट्रोल करण्यासाठी किंवा कमजोर देशांवर हल्ले करण्यासाठी अशा शस्त्रांचा वापर करतात, त्यांना कोणताही देश आपले हत्यार शस्त्रास्त्र निर्यात करू शकणार नाही, अशी ही ट्रीटी होती. परंतु अमेरिका याच्यातून बाहेर पडला. म्हणजे अमेरिका आता कोणत्याही देशाला विना अट आपले शस्त्रास्त्र देऊ शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही मागे ऐकलं असाल की म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला होता. त्याच्यामध्ये जेव्हा शोध लावण्यात आला की त्यांनी वेपन्स कोणते वापरले, तर त्याच्यात आढळलं होतं की अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांचे वेपन्स त्यांनी म्यानमारनं वापरले होते. आणि UNची ट्रीटी जर असती तर या ट्रीटीद्वारे ते शस्त्रास्त्र देऊ शकत नव्हते आणि बऱ्याच लोकांचा प्राण वाचू शकला असता. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अतिशय सनकी स्वरूपाचे आहे. इराणसोबतचा परमाणु समझोता पण सुद्धा त्यांनी कॅन्सल केला. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून अशा बऱ्याचशा ट्रीटी त्यांनी कॅन्सल केल्या आहे. आणि आताची जी ट्रीटी आहे ती आहे ओपन स्काईज ट्रीटी. आता याची रद्द होण्याची कारणे काय? जे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय की रशिया काय करतो की रशिया हा फार मोठा देश आहे मित्रांनो, जगातील सगळ्यात मोठा देश आहे. याचा तुम्ही एरिया पाहिला तर इतका मोठा एरिया आहे की याचं निरीक्षण करणं फार कठीण आहे, एकाच दिवसात कोणी करू शकत नाही. तर याचं निरीक्षण करण्यासाठी जेव्हा कोणताही देश विमान पाठवायचा त्याला भरपूर वेळ लागायचा. तर रशिया काय करायचा की इतका वेळ द्यायचा नाही आणि काही भाग जसा की जॉर्जिया या भागांचं निरीक्षण करण्यासाठी रशिया वारंवार अडथळे आणायचा. आणि या ठिकाणी रशियाची फार मिलिटरी बेसेस आहेत, तर या ठिकाणचे निरीक्षण तो करू द्यायचा नाही. आता निरीक्षण करू द्यायचं नाही याचा अर्थ काहीतरी सिक्रेट प्रोजेक्ट या ठिकाणी तो राबवत आहे. आणि ही गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांना खटकली आणि त्यांनी म्हटलं की जर ते निरीक्षणच करू देत नाही तर या ट्रीटीचा अर्थच काय आहे, त्याच्यामुळे आम्ही याच्यातून बाहेर पडत आहोत. दुसरं मुद्दा त्यांनी मांडला की सॅटेलाइट विमान पाठवून जे निरीक्षण केले जाते तो निरीक्षण आम्ही सॅटेलाइटद्वारे सुद्धा करू शकतो. त्याच्यामुळे या ट्रीटीचा जास्त काही फायदा आम्हाला वाटत नाहीये. परंतु जो विश्वास दोन देशांमध्ये या ट्रीटीमुळे निर्माण होत होता, तो विश्वास या सॅटेलाइटच्या निरीक्षणामुळे निर्माण होणार नाही, हे याचं एक मुख्य अडचण आहे. आणि तिसरं कारण म्हटलं जात आहे, इंटरनॅशनल मीडियामध्ये जी चर्चा आहे ती आहे मित्रांनो चीन कसा काय हे रद्द होण्यासाठी कारणीभूत आहे. तर या ट्रीटीमध्ये एकूण 34 देश आहे, तुम्ही पाहिले, देशांची नावे सुद्धा पाहिली, पण त्याच्यामध्ये चीन आहे का? नाही, चीन त्या ट्रीटीमध्ये नाही आहे. आणि त्यावेळेस जेव्हा ही ट्रीटी 1992ला लागू झाली तेव्हा कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं की भविष्यात चीन इतकी मोठी सत्ता, इतका मोठा सैन्य देश बनणार. परंतु आजच्या घडीला अमेरिकेनंतर जर कोणती मोठी सैन्य ताकद मानली जाते तर ती चीन आहे. तर अमेरिकेचं म्हणणं आहे की रशिया ट्रीटीचा उपयोग करून रशिया स्वतःचं विमान काय करते, रशिया स्वतःचं विमान अमेरिकेला पाठवते, तिथून सगळ्या सैन्याचं निरीक्षण करते, सगळ्या सैन्य बेसेसचं निरीक्षण करते आणि ती माहिती सगळं जाऊन चीनला देऊन देते. आज अमेरिकेला सगळ्यात जास्त धोका जर वाटत आहे तर तो चीनपासून वाटत आहे. रशियापेक्षा जास्त धोका त्यांना चीनपासून वाटत आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की रशिया ही सगळी जी त्यांची निरीक्षण करून जी माहिती आहे ती सगळ्या चीनला अवेलेबल करत आहे. त्याच्यामुळं त्यांनी ही ट्रीटी तोडून टाकली आहे. तर ही होती ही ट्रीटी जी फार आवश्यक मोठी घडामोड झाली आहे. ज्या इंटरनॅशनल मीडियामध्ये तर याला थर्ड वर्ल्ड वॉरसाठीचं एक मोठं कारण सुद्धा होऊ शकते असं सांगण्यात येत आहे, जी मला तुम्हाला सांगायची होती. आय होप तुम्हाला हे सगळी गोष्ट कळाली असेल आणि तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आता तुम्हाला सोडवता येतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लाईक केल्याशिवाय मित्रांनो व्हिडिओतून बाहेर पडू नका. आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा आणि PDF पाहिजे असेल तर खाली सूचना वाचा. तर आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.